तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत नारळाच्या बुराद्यापासून बनवले जाणारे लाडू. तुम्ही पाहू शकता. तर राखी पौर्णिमा असो किंवा रक्षाबंधन, त्यासाठी आपण पटकन असं गोडाचा पदार्थ काय बनवायचा, तर खूप छान असा ऑप्शन आहे आणि खूप अशी पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मी इथे 2 कप एवढं नारळाचा बुरादा घेतलेला आहे. तो बाजारामध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध आहे. तर 2 कप बुराद्यासाठी आपण 1 कप एवढी साखर घेतलेली आहे आणि 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे. तर विलायची ती तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर आपण इथे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. तर हे पहा, आपण इथे सुरुवातीला गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण नारळाचा बुरादा ॲड करून घेणार आहोत. तर आपण फक्त यामधील थोडंसं मॉइश्चर असलं तर ते काढून घेणार आहोत. खूप जास्त भाजून वगैरे आपल्याला हा बुरादा घ्यायचा नाही आहे आणि ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम टू लो गॅसवर करून घ्यायची आहे. तर हे पहा, अगदी फास्ट गॅसवर तुम्ही ही प्रोसेस करायला गेलात तर आपला हा बुरादा ऑलरेडी सुकलेला असतो, म्हणजे अगदी ड्राय असतो आणि तो पटकन असा जळला जातो. तर लाडूचा कलरही चेंज होऊ शकतो. त्यामुळे अगदी सारखं खालीवरी करीत आपण हा बुरादा म्हणजे थोडासा ड्राय करून घेणार आहोत. तर हे पहा, आपण त्यानंतर इथे 1 कप एवढं दूध ॲड करून घेणार आहोत आणि पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दूध आपण इथे नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे. तर दूध ॲड केल्यानंतर थोडासा असा आपला हा बुरादा थोडासा ओल्ला वाटेल तरीही आपण गॅस इथे फुल न करता मीडियम गॅसवर अगदी सारखं मिक्स करत ठेवून ड्राय करून घ्यायचा आहे आपला हा बुरादा. तर हे पहा, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये खूप छान असा ड्राय होऊन जातो. तर हे पहा, थोडासा ड्राय झाल्यानंतर आपण यामध्ये कंडेन्स मिल्क म्हणजे मिल्कमेड ॲड करून घेत आहोत. तर हे मी घरगुती बनवलेलं आहे. तर हे पहा, आपण हे ड्राय झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करूया. तर हे पहा, तुम्ही इथे मिल्कमेडऐवजी दूध पावडरही वापरू शकता. या स्टेजला दूध पावडर ॲड केली तरीही चालते, त्यानेही खूप छान अशी टेस्ट येते. तर आपण हे अगदी 2 मिनटं छान असं मिक्स करून घेऊया. तर हे पहा, मिश्रण अगदी छान असं ड्राय झालेलं आहे. त्यामध्ये आपण साखर ॲड करून घेणार आहोत. तर आपल्याला साखर पावडर करून न घेता अशा प्रकारे अख्खी साखर टाकायची आहे, म्हणजे साखर मेल्ट होते आणि पुन्हा एकदा आपला बुरादा असा कोरडा होऊन जातो, म्हणजे आपले लाडू छान असे वळले जातात. तुम्ही जर इथे पावडर साखर ॲड केली तर पटकन अशी मेल्ट होईल आणि थोडासा असा चाशणीचा प्रकार असतो, तो बिलकुलही येणार नाही. तर मी इथे फ्रेश विलायची घेतलेली होती, ती थोडीशी साखरमध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तर ती साखर मी इथे थोडीशी घेतलेली आहे, सगळी साखर मी पावडर करून घेतलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे कधीही पावडर ॲड करून करणारा पदार्थ असेल तर तुम्ही त्यामध्ये फ्रेश इलायची वापरायची आहे. तुमच्याकडे जर विलायची नसेल तर तुम्ही इथे व्हॅनिला एसेन्स वापरलं तरीही चालेल, त्यानेही फ्लेवर खूप छान असा येतो. पण सगळ्यांकडेच व्हॅनिला एसेन्स अवेलेबल नसतं, त्यामुळे मी विलायची वापरलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली इथे साखर मेल्ट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या कोकोनटचा छान असा लगदा तयार झालेला आहे. ते आपण अगदी 5 ते 7 मिनटं पुन्हा एकदा ड्राय करून घेणार आहोत. तुम्ही या स्टेजला तुम्हाला हवा तो इथे फ्लेवर देऊ शकता, म्हणजे व्हॅनिला एसेन्स आणि कलर ॲड करून. कारण आपली ही रेसिपी पूर्णपणे पांढरी शुभ्र कोकोनटचा बुरादा आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही फ्लेवर यामध्ये ॲड करू शकता. तर हे पहा, आपलं इथे मिश्रण अगदी छान असं कोरडं झालेलं आहे. तर आपण हे मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर तुम्ही इथे थोडीशी काजूची पावडरही ॲड केली तरीही टेस्ट अगदी छान येते. तर आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि छान असं थंड करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी असं मोकळं मोकळं झालेलं आहे. खूप जास्त ड्राय करून घ्यायचं नाही किंवा खूप जास्त असं लगदा वगैरे ठेवायचा नाही. खूप जास्त लगदा ठेवला तर आपले लाडू पटकन खराब होतात आणि अशा प्रकारे कोरडं करून घेतलं तर 8 ते 10 दिवस लाडू फ्रीजमध्ये अगदी आरामशीर टिकले जातात. तर हे पहा, आपलं इथे मिश्रण अगदी थोडंसं असं हाताला सहन होईल एवढं गरम आहे, म्हणजे खूप जास्त गरमही ठेवायचं नाही. अगदी हाताला लागलं की थोडंसं गरम लागेल अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे आपला इथे लाडू तयार आहे. त्यानंतर मी इथे कोकोनट पावडर घेतलेली आहे, म्हणजे आपण जो बुराद्याचे लाडू बनवलेले आहेत ते घेतलेलं आहे. तर याला दुकानामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हटलं तरीही दुकानदार अगदी सहजासहजी देतात. तर हे पहा, त्यामध्ये थोडंसं लाडू घोळून घेतला की खूप छान असा दिसतो. तर हे पहा, आपण इथे अगदी छान असा लाडू घोळून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण आणखी याचे लाडू वळून घेऊया.
तर हे पहा आपले इथे लाडू तयार आहेत. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि या रक्षाबंधनला नक्की तुम्ही अशा प्रकारे पटकन होणारे लाडूची रेसिपी ट्राय करू शकता. तर आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि हो, बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.